त्या दिवशी रात्री ती उठली. 2:30 वाजता तिला अचानक जाग आली. समजेच ना माझ्याबरोबर काय होतंय. संपूर्ण अंगावर घाम 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 झाला होता. दचकून जागी झाली होती. घसा कोरडा पडला होता. थोडंसं पाणी पिल्यावर बरं वाटेल असा विचार करून ती किचनमध्ये आली. किचनमध्ये हळूच फ्रीज उघडलं आणि फ्रीजच्या गारव्याने तिला फार छान वाटायला लागलं. थंड पाणी पिल्यावर बरं वाटेल असा विचार करून तिचा हात त्या बाटलीकडे जाणारच होता. तेवढ्यात तिला तिथे एक वस्तू दिसली आणि असं वाटलं की जर मी हे खाल्लं तर मला खूप छान वाटेल. ते तिने संपूर्ण संपवलं. मन शांत झालं आणि जाऊन ती परत झोपली. आणि हे सायकल रोजचं व्हायला लागलं. रोज रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान तिला जाग यायची. ती किचनमध्ये यायची, फ्रीज उघडायची, खायची आणि परत जाऊन झोपायची. तिला कळतच नव्हतं की ती काय करतीये. रोजचा वाढणारा कामाचा ताण त्याच्यामुळे कॉफी पिण्याचं प्रमाण वाढलं. काम करताना फ्रेश वाटावं म्हणून कोल्ड कॉफी, कधी हॉट कॉफी, मिल्कशेक तर कधी ज्यूस, ह्याच्यामुळे शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढायला लागलं. कधीतरी चहा पण घ्यायची. चहात साखर आणि त्याच्याबरोबर बिस्किट्स, तिथेही तिने साखर वाढवली. एकदा काय झालं की तिचं कुठलं तरी प्रेझेंटेशन होतं, पण तिचा आवडता ड्रेस तिला बसतच नव्हता. ती मावतच नव्हती. घाम फुटला, क्षण आलं, चिडचिड व्हायला लागली. संध्याकाळी ती माझ्याकडे आली. मी तिची ब्लड टेस्ट करून बघितली तर कळलं की ती प्री डायबेटिक आहे आणि तिला हे माहीतसुद्धा नव्हतं. प्री डायबेटिक असूनसुद्धा ती इतकी साखर खात होती की तिला समजलंच नाही की अरे आपण आपल्या शरीराबरोबर हे काय करतो. घट्ट होणारे कपडे, सततचा ताण, सतत टेन्शन, सतत चिडचिड, कितीही मेकअप केला तरी खराब दिसणारा चेहरा, फुग्याप्रमाणे फुलून आलेला चेहरा, लटकणारं पोट, गळणारे केस, बिघडलेले हॉर्मोन्स आणि इरेग्युलर झालेले पिरियड्स, या सगळ्यामध्ये ती पुरती वैतागली होती. आणि ह्याच्यावर उपाय होता. मी तिला सांगितलं की आपण शुगर डिटॉक्स करूया. आधी नाही म्हणत होती कारण थोडंसं हे अवघड असतं. कारण साखर हा एक नशा आहे कोकेनसारखा. जसं कोकेन तुमच्या ब्रेनला ट्रिगर, तसंच ही साखर पण तुमच्या ब्रेनला करते. जेवढी जास्त साखर तुम्ही खाल तेवढी जास्त खायची तुम्हाला सतत 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 इच्छा होत राहते आणि त्यामुळे चिडचिड होते. तुमच्या आजूबाजूला जर अशा कोणी व्यक्ती सतत चिडतात, कडकड करतात, कचकच कचकच करतात, त्यांना कधी ऑब्झर्व करा, त्यांचं खाणं ऑब्झर्व करा. त्यांच्या संपूर्ण आहारामध्ये तुम्हाला भरपूर साखर किंवा गोडाचे पदार्थ दिसतील. तर स्नेहाने काय केलं, शुगर डिटॉक्स प्रोग्राम केला. संपूर्ण आहारातली साखर बंद केली आणि त्याच्याऐवजी नॅचरल शुगर सबस्टिट्यूट्स इन्क्लूड केले. हळूहळू हळू शरीरात बदल व्हायला लागले. एनर्जी वाढली, मूड चांगला झाला, पोट कमी झालं, वजन कमी झालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिरियड्स रेग्युलर झाले. मेनोपॉजचा त्रास झाला नाही आणि स्किन अतिशय तुकतुकीत आणि छान व्हायला लागली. पण सर्वात मास्टर स्ट्रोक कुठला होता माहिती आहे? ती झोप शांत झाली. रात्री अपरात्री 2-2:30च्या दरम्यान जाग येणं बंद झालं. 1 पीस 7 ते 8 तासांची झोप व्हायला लागली. या सगळ्या बदल शरीरात झाल्यामुळे स्नेहा अतिशय एनर्जेटिक आणि फ्रेश व्हायला लागली. पूर्वी न होणारे कपडे यायला लागले आणि त्याहीपेक्षा एक साईज कमीचे कपडेसुद्धा तिला यायला लागले. स्नेहाने ही जादू स्वतःच्या आयुष्यात केली आणि जर ती तुम्हालाही करायची असेल तर माझा 7 डेजचा शुगर डिटॉक्स प्रोग्राम नक्की जॉईन करा. सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आजच हे पाऊल, नाहीतर नंतर पश्चातापाशिवाय तुमच्याकडे काहीही राहणार नाही. मग नंतर काय उपयोग आहे पश्चाताप करून? देर इज नो व्हॅल्यू टू रिग्रेट्स. जे स्नेहाने केलं ते तुम्हीसुद्धा करा. 26 एप्रिलला शुगर डिटॉक्सचा प्रोग्राम मी लॉन्च करते. तुम्हाला हा प्रोग्राम जॉईन करायचा असेल आणि साखरेच्या नशेपासून मुक्ती हवी असेल आणि एक हेल्दी छान आयुष्य जगायचं असेल तर आजच हा प्रोग्राम जॉईन करा. सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. नक्की जॉईन करा कारण एकच दिवस राहिला आहे. थोडेसे स्पॉट्स शिल्लक आहेत, पण ते स्पॉट्स फुल झाले तर मी कुठलेही रजिस्ट्रेशन घेणार नाही आहे. चॉईस तुमची आहे, आयुष्य तुमचं आहे, हेल्थ तुमची आहे. आणि एक लक्षात ठेवा, साखर
ही नेहमी शब्दात आणि स्वभावात असायला हवी, पोटात नाही. सी यू सून इन माय प्रोग्राम.